9 वर्षांपासून लालफितीत अडकलेलं शिकवणी वर्ग नियंत्रण विधेयक आणि याच विधेयकाच्या विलंबाचा मुद्दा पुन्हा पुढारी न्यूजने सातत्याने लावून धरला होता। लखनौ दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजने महाराष्ट्रातल्या शिकवणी वर्गांच्या अनियंत्रित कारभाराचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारला थेट प्रश्न केले। आता याच प्रश्नाची सरकारने दखल घेतली असून शिकवणी वर्ग नियंत्रणासाठी सुधारित मसुदा जनतेसमोर आणण्यात आलाय। या मसुद्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्याने तब्बल 9 वर्षांपासून रखडलेल्या या कायद्याला अखेर गती मिळाली। पण या नव्या मसुद्यात काय तरतुदी आहेत, क्लासेस संघटनेची भूमिका काय आणि या सगळ्या प्रकरणात पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याचा नेमका इम्पॅक्ट काय झालेला आहे, बघूया स्पेशल रिपोर्ट। शिकवणी विधेयक हा प्रश्न महाराष्ट्रासाठी आजचा नाही। राज्यात खासगी शिकवणी वर्गाचा विस्तार झपाट्याने होत गेला, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा स्वतंत्र कायदा मात्र वर्षानुवर्ष कागदावरच राहिला। वर्ष 1999 मध्ये जनहित याचिका, 2000 मधील अध्यादेश आणि त्यानंतर समित्या आणि अहवालांचं न संपणारं चक्र सुरू राहिलं। 2017 मध्ये ही नवी समिती आली, मसुदा तयार झाला, पण विधेयक पुढे सरकलंच नाही। याच रखडलेल्या विधेयकाचा मुद्दा पुढारी न्यूजनं सातत्यानं लावून धरला। 9 वर्ष विधेयक लाल फितीत का अडकलं, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आणि कोचिंग क्लासेसवर नियंत्रण कधी येणार, असे थेट आणि गंभीर सवाल पुढारी न्यूजनं प्रशासनाला विचारले होते। आणि आता पुढारी न्यूजच्या या मोहिमेला मोठे यश आलंय। शिक्षण विभागानं महाराष्ट्र खाजगी कोचिंग केंद्र नोंदणी व विनियमन अधिनियम 2026चा सुधारित मसुदा जनतेसमोर आणला असून त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत। त्यामुळे 9 वर्षापासून फाईलमध्ये धूळ खात पडलेले हे विधेयक आता प्रत्यक्ष प्रक्रियेत आलंय। खाजगी कोचिंग क्लासेससाठी महाराष्ट्र शासनाने पोर्टलवर टाकलेला मसुदा अतिशय असंदिग्ध व अपूर्ण आहे। त्यामध्ये अनेक बाबींचा स्पष्ट उल्लेख नाही। काही गोष्टी त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या आहेत की बेसमेंटमध्ये कोचिंग क्लासेस चालवता येणार नाही, नोंदणी करणे आवश्यक आहे, वेबसाईट असणे आवश्यक आहे, आठवड्यातील 1 दिवस सुट्टी आवश्यक आहे। या काही बाबी मसुद्यामध्ये चांगल्या आहेत, परंतु काही अनावश्यक गोष्टी त्या ठिकाणी या मसुद्यामध्ये आहेत। त्या मसुद्याला शिखर संघटनेचा सर्वतः विरोध आहे। शिक्षण विभागानं जाहीर केलेल्या या नव्या मसुद्यात कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी अनेक कडक तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। नव्या मसुद्यात नक्की काय? 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या क्लासची नोंदणी बंधनकारक, प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र नोंदणी, नोंदणीची मुदत 3 वर्ष, 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी, प्रत्येक ट्युटरसाठी किमान पदवीची पात्रता अनिवार्य। इतकंच नाही, विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी दिवसाला जास्तीत जास्त 5 तास शिकवणी, विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी बंधनकारक, भ्रामक जाहिरातींना चाप, रँक किंवा यशाची हमी देण्यावर निर्बंध, फी मध्ये मनमानी वाढीला आळा, क्लास अर्ध्यात सोडल्यास उर्वरित फी परत करण्याची तरतूद आहे। मात्र कायदा हवा, पण ते व्यवहार्य हवं, अशी भूमिका क्लास संचालक संघटनांनी केली आहे। नोंदणीपासून ते फी नियंत्रणापर्यंत, विद्यार्थ्यांच्या जागेपासून ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक कडक नियमांचा थेट परिणाम क्लासेसवर होणार आहेत। त्यामुळे आता या मसुद्यावर नेमक्या काय हरकती येतात आणि अंतिम कायदा काय रूप घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागले। गेल्या अनेक वर्षांपासून हा शिकवणी विधेयक जो कायदा आहे तर तो लाल फितीत अडकलेला होता, परंतु आपल्या बातमीने सरकारला जाग आली, परंतु त्याच्यामध्येही अनेक छोट्या छोट्या त्या ठिकाणी गोष्टींचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे आणि सरकारने ह्या तरतुदी ऐकून जर त्याच्यामध्ये बदल केले तर ठीक, नाहीतर सरकारच्या या कायद्याविरुद्ध सुद्धा आम्ही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात संघटनेच्या वतीने जाऊ शकतो। या विधेयकामध्ये जी एक सरकारने अट घातलेली आहे की 13 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणी वर्गाची गरज नाही किंवा ते येऊ नयेत, असं ज्या महिला त्यांना शिकवता येत नाही मुलांना, तर त्या देखील शिकवणी वर्गाला पाठवतात। यामुळे विद्यार्थ्यांचं पण नुकसान होणार आहे। सरकारला आमची सर्व महिला शिक्षकांची विनंती आहे की त्यांनी हा कायद्यामधला हा जो नियम आहे हा मात्र रद्द करण्यात यावा। छोटे जे घटक आहेत ते कुठेतरी असं नको व्हायला की त्यांच्यावरती अन्याय होतोय। गव्हर्नमेंटने आमचा पूर्ण विचार करावा आणि जे असे लोक आहेत की ज्यांच्यामुळे ही परीक्षा हे प्रश्न उद्भवले
तर हे प्रश्न त्यांच्यामधूनच ते सुटले पाहिजे. 11वी-12वी सायन्सचे विद्यार्थी ज्या वेळेस अभ्यास करतात तर त्यांना तेवढा पूर्ण वेळ द्यावा लागतो. तर 4 आणि 5 तासामध्ये तो शेड्यूलही पूर्ण होत नाही. तर तेही तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये केली पाहिजे. आणि सायन्स घेत असताना विद्यार्थ्यांना जर तुम्ही क्लासेसवरती जर नियम आणत असाल तर त्यांना तशा प्रकारचे शिक्षकही तसे मिळाले पाहिजेत. विधेयक फायनल करण्यापूर्वी आमच्या कोचिंग क्लासेस संघटना ज्या आहेत त्यांचे काही प्रतिनिधी यांना मीटिंगसाठी बोलवावे आणि आमची सुद्धा जी काही मतं आहेत ती विचारात घेऊनच कायदा पूर्णपणे फायनल करावा. खूप गरज आहे क्लासची. जशी आईची गरज असते, शाळा जशी आई आहे तशी क्लास ही मावशी आहे. आपण म्हणतो की आई मरो आणि मावशी जगो, त्या पद्धतीने क्लासची गरज आहे. क्लासमध्येच पाया पक्का होतो विद्यार्थ्यांचा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या मसुद्यात कठोर तरतुदी आहेत. बेसमेंटमध्ये क्लासेसना बंदी, प्रत्येक विद्यार्थ्यामागे किमान 1 चौरस मीटर जागा, फायर सेफ्टी प्रमाणपत्र, CCTV, प्राथमिक उपचार, पिण्याचं पाणी आणि तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. शाळा, कॉलेज आणि खाजगी क्लासेसमधील साटेलोट्यालाही चाप लावण्याचा प्रयत्न असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र विरोधकांनी यावरून सरकारवर निशाणा साधलाय. क्लासेसच्या बाबतीत मला वाटतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी सगळी मतं आहेत. आजकाल क्लासेसचा एवढा म्हणजे उपयोग विद्यार्थी करतायत की शाळा कॉलेजला कोणी बहुतेक ठिकाणी जात नाही आणि सगळे क्लासेसच त्या ठिकाणी जॉईन करतात. ही वस्तुस्थिती आहे. पण या संदर्भामध्ये मी सांगितलं की दोन्ही मतं आहेत, मतांतर आहेत. मला वाटतं या संदर्भामध्ये चर्चा होऊन, सदनामध्ये या ठिकाणी चर्चा होऊन या संदर्भामध्ये योग्य निर्णय शासन या ठिकाणी घेईल. आजार काय आहे की नीटची एक्झामिनेशन फुटते. नीट पेपरमध्ये घोळ आहे. ज्या UPSC MPSCचे पेपर जे फुटतात आहे अशा तक्रारी आहेत. तलाठ्याच्या, ग्रामसेवकाच्या, कोर्टातल्या ज्या परीक्षा आहेत त्या फुटतात आहे. त्यामुळे आजार काय आहे तो पेपर फुटी आहे. आणि उपचार काय केला जातोय तर कोचिंग क्लासेसची आचारसंहिता निर्माण करा. त्यामुळे आजार सोडून उपचार करण्याची जी ही एकंदरीत जी पद्धत सरकारची आहे ही आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याच्या अनुषंगानं त्यांचा हा खटाटोप दिसतो. मात्र हा सुधारित मसुदा अद्याप अंतिम कायदा झालेला नाही. सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत नागरिक, पालक, विद्यार्थी आणि संबंधित घटकांकडून सूचना हरकती मागवल्या आहेत. 9 वर्षाचा विलंब संपवून आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पण मसुदा कायद्यात कधी बदलणार हा खरा सवाल आहे. कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियम कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात लागू होणं गरजेचं आहे. पुढारी न्यूजनं उपस्थित केलेल्या सवालानंतर सरकारनं टाकलेलं हे पाऊल आता प्रत्यक्ष कायद्यात कधी बदलतं याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय. किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.